नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व महिलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. महिला ही केवळ समाजाची शक्ती नाही, तर ती समाजाची आधारस्तंभ आहे. तिच्या धैर्यानं, संयमानं, प्रेमानं आणि अथक परिश्रमानं प्रत्येक घर, प्रत्येक गाव आणि संपूर्ण राष्ट्र उभं राहतं. आजच्या या विशेष दिवशी मी सर्व महिलांचं अभिनंदन करते, ज्या रोजच्या जीवनामध्ये अनेक आव्हानांना तोंड देत स्वतःला सक्षम करतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा, कार्याचा समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. त्याच विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. पण हा सन्मान खऱ्या अर्थानं सर्व महिलांचा आहे असं मी समजते. आदरणीय अजितदादांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी मी कटिबद्ध आहे. सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.